हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आज गणिताचा चक्रवाढ व्याज हा घटक आपल्याला बघायचा आहे। माझा आवाज सर्वांनी व्यवस्थित येतोय, सर्वांनी व्यवस्थित दिसतोय? एकदा मला स्पीड मध्ये सांगून द्या। आजच्या लेक्चर मध्ये चक्रवाढ व्याज याला आपण सुरुवात करणार आहे। सर्वात पहिल्यांदा परव चक्रवाढ व्याज काय असतं ते समजून घेणं काळाची गरज आहे। चक्रवाढ व्याजामध्ये काय काय दिलेलं असतं, काय काढावं लागतं हे समजणं पाहिजे, बरं आहे की नाही? मग आपला कार्यक्रम तिथे बरोबर परफेक्ट काय होतो बसतो। ओके, ऑल क्लिअर आहे? चला, सर्वांचं दाबून जेवण झालं असेल। ओके, खतरनाक अशा पद्धतीनं आपल्या पॅटर्न नुसार आपल्याला याचं स्पष्टीकरण बघायचं। तुम्हाला दोन पद्धतीने मी स्पष्टीकरण सांगणार आहे, एक सूत्र आणि एक शॉर्टकट। तुला जे पाहिजे ते तुम्ही काय करू शकता, वापरू शकता। ओके, पण काही ठिकाणी काय करायचंय, ओके, दोन पैकी एक वापरायचंय आणि काही ठिकाणी त्या दोन पैकी दुसरं वापरायचंय। याच्यामुळे काय होतं माहिती का, वेळ वाचतो। त्यामुळे दोन्ही पद्धती आपल्याला जमणं गरजेचं आहे। दोन्ही पद्धतीपैकी कोणती पद्धत पुढे वापरायची हे तुम्हाला मी सांगल, तिथे ती पद्धत वापरली का दोन स्टेप गायब होत्या। ओके, त्यामुळे ते आपल्याला काय गरजेचं आहे। सर जीएसचं लेक्चर काय, जीकेचं लेक्चर झालंय का? संदीप भाऊ जीकेचं लेक्चर झालं। ओके, मी 2 वाजता लेक्चर सुरू होईल असं नोटिफिकेशन तुम्हाला दिलं होतं। ओके, तुम्ही बघितलं नसेल, आहे एकदा ते लेक्चर काय करायचं, बघून घ्यायचं। ओके, काही टेन्शन नाही। ओके, आवाज सर्वांनी व्यवस्थित येतोय, सर्वांनी व्यवस्थित दिसतोय। आता काय करायचं, एकदम आहे की नाही, आपल्या पॅटर्न नुसार आपल्याला काय करायचंय, शिकवायला सुरुवात करायची आहे। तर लेकरांनो बघा, आता चक्रवाढ व्याज म्हटल्यानंतर आपल्याकडे 2-4 गोष्टी क्लिक झाल्या पाहिजे। पहिली गोष्ट काय क्लिक झाली पाहिजे, ओय चक्रवाढ व्याजाची सर बेसिक पासून घेता का? हो, चक्रवाढ व्याजाची पहिली गोष्ट काय क्लिअर झाली पाहिजे बघा। चक्रवाढ व्याजामध्ये परव सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय असतं, जे व्याज असतं, व्याज हे व्याज व्याजावर सुद्धा असतं। व्याजावर व्याज काढायचं असतं, व्याजावर सुद्धा व्याज काढायचं असतं, म्हणून तर त्याला चक्रवाढ व्याज म्हणतात। ते निव्वळ चक्रासारखं भुंगत असतं। ते काय होतंय, चक्रासारखं भुंगत असते। यामध्ये आपल्याला दशादशे दिलेलं असतं। दशादशे म्हणजे काय, दर साल दर शेकडा। यामध्ये आपल्याला व्याजाचा दर हा पर्सेंटेज मध्ये दिलेला असतो। व्याजाचा दर पर्सेंटेज मध्ये दिलेला असतो। यामध्ये मुद्दल दिलेली असते। जर मुद्दल नसेल तर ती 100% मानायची असते। मुद्दल ही नेहमी किती मानावी, मुद्दल ही नेहमी टक्केवारीमध्ये 100% मानावी। इथं जर महिने दिले तर 12 छदाला घ्यायचे, दिवस दिले 365 छदाला घ्यायचे, जसं मागे घेतलं तसं। बाकी धतुरा काही नाहीये। सरळ व्याजाचं सूत्र होतं मुद्दल गुणाकारात दर भागाकारात 100। चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय लक्षात घ्या, चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय मुद्दल पट्ट्याव चक्रवाढ व्याज काढण्याचं सूत्र काय बघा, मुद्दल गुणाकारामध्ये 100 प्लस दर भागाकारात 100 कंस कंप्लेट, जितके वर्ष तितक्या वेळा, जितके वर्ष तितक्या वेळा। मग 2 वर्ष असेल हे 2दा करायचं, 3 वर्ष असेल ही स्टेप 3दा करायची। मुद्दल गुणाकारात दर गुणाकारात 100 प्लस दर भागाकारात 100, चक्रवाढ व्याज काढण्याचं काय झालं, सूत्र झालं। या सूत्रानुसार सुद्धा आपण काय करू शकतो, चक्रवाढ व्याज बेसिक पासून काढू शकतो। ओके, रक्कम व दर दिला असेल तर चक्रवाढ व्याज काढा, हा आहे आपला पहिला नमुना। तर चला बघा, सगळे रेडी आहात पहिल्या नमुन्याला, एकदा सांगा पहिल्या नमुन्यासाठी सगळे रेडी आहात? यस या एकदा भराभर हात वर करून टाका। लगेच आपल्याला बेसिक पासून पहिल्या नमुन्यापासून सुरुवात करायची। पहिल्या नमुन्यात काय सांगितलंय,
व्याजाची आपली मुद्दल म्हणजे रक्कम दिली आहे, त्यानंतर व्याजाचा दर दिलाय, रक्कम दिली आहे प्रो, व्याजाचा दर दिलाय वाघाव, व्याजाचा दर दिलाय, व्याजाचा कालावधी सुद्धा दिलेला आहे, बरोबर, कालावधी सुद्धा दिलेला आहे. तर फक्त व्याज काढायचंय, फक्त काय करायचंय, चक्रवाढ व्याज काढायचंय. हे आला पहिला क्वेश्चन आपल्या ई स्क्रीन वरती, ई स्क्रीन आहे का नाही. काय पहिला क्वेश्चन, लय चमकलं करे माझ्या डोळ्याला त्रास व्हायला. ओके, 10% दराने 200 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. पहिला क्वेश्चन आपल्या समोर आलेला आहे. 2 नाही 3 पद्धती सांगतो, लोड घ्यायचं काम नाही. पद्धत पहिली सूत्रानुसार पद्धत पहिली सूत्रानुसार, 1 मुद्दल गुणाकारात 100 प्लस दर भागाकारात 100. सूत्रानुसार गुणाकारात मुद्दल गुणाकारात 100 प्लस दर भागाकारात 100. सूत्रात किमती टाकायच्या पुरव. मुद्दल आहे लेकराव 2000 रुपये, दर आहे पुरव 10%, वर्ष आहे पुरव 2. मग बघा, मुद्दल घेतली मी वाघव 2000 रुपये, गुणाकारात दर 100 अधिक दर 10%, भागाकारात 100, परत गुणाकारात करायचे 100 अधिक 10%, भागाकारात 100. या स्टेप मी 2दा का केल्या, लईच सुटसुटीत वाटलं, लईच सुटसुटीत, तर तुम्ही याला या पद्धतीने कंस देखील करू शकता. जाऊ द्या बा, सुटसुटीत वाटतंय, कंस देखील करू शकता. हे मी 2दाच का केलं, मी 3दा का नाही केलं, हे मी एकदा का नाही केलं, या स्टेप मी 2दा का केल्या. मुद्दल गुणाकारात मुद्दल अधिक दर, इथं मुद्दल गुणाकारात 100 अधिक दर, 100 सूत्रातले, दर 10% भागाकारात 100 सूत्रातले. हे मी 2दा केलं, कारण इथे 2 वर्ष आहे. किती वर्ष आहेत, 2, म्हणून 2दा केलं. इथे जर 3 वर्ष असते तर रे बरोबर, इथे जर 3 वर्ष असते तर मी 3दा केली असती स्टेप, 1 2 मध्ये गुणाकारात चिन्ह, परत पुढची स्टेप. इथे जर 2 वर्ष असते तर 2दाच, इथे 1 वर्ष असतं तर 1दाच. ओके, मग ही स्टेप केली असते. ओके, आता पहिल्यांदी आपला बबिया लय हुशार आहे, तो म्हणला मास्तर हाय वय बाजूला मी सोडितो, वय बाजूला म्हणला असता काय, बघ मास्तर, या 100चा मर्डर केला, या 100चा मर्डर केला. दळींदारा, तू म्हशी भादरायला सोडून दुसऱ्या कामाचा नाही. जर तू या 100चा आणि या 100चा मर्डर केला तर लक्षात घ्यायचं, जर असं समीकरण असेल, अंशाला प्लस असू द्या, अंशाला वजाबाकी असू द्या, त्यावेळेस आधी अंश सोडून घ्यायचा, छेदाला असेल तर छेद सोडून घ्यायचा, कारण प्लस मायनस यांना भाग जात नाही, कुठून, छेदानं. त्यामुळे असं डोकं लावायचं नाही. इथं गुणाकार असता तर डायरेक्ट भागला असतं. ओके, मग आधी अंश सोडून घेतला. मग माझे 20,000 का 2,000 जशाला तशी, गुणाकारामध्ये 100 अधिक 10 110 झाले, भागाकारात 100, गुणाकारात 100 अधिक 10 110 झाले, भागाकारात 100. आता सोपं झालं वाघाव, अय वाघिनी हो, आता सोपं झालं. शून्याचा मर्डर झाला, शून्याचा मर्डर झाला, शून्याचा मर्डर झाला. बाकी राहिली 20, गुणाकारात 11, गुणाकारात 11. बरोबर, जर तुम्हाला चक्रवाढ व्याज या घटकावरती मार्क्स घ्यायचे असेल, जर तुम्हाला चक्रवाढ व्याज या घटकाला सोडवण्यासाठी कमी वेळ द्यायचा असेल, तर तुम्ही 11चा वर्ग 11चा घन, 21चा वर्ग 21चा घन, 55चा वर्ग 55चा घन पाठ करून ठेवा. काय, 11चा वर्ग
11चा घन पाठ करा. 11चा वर्ग 11चा घन पाठ करा. 21चा वर्ग 21चा घन पाठ करा. 55चा वर्ग 55चा घन पाठ करा. 6 संख्या पाठ करायला तुला अवघड नाहीये. तिनं तुला कॉलेजला वर्गामधून असा खुणा करून जरी नंबर सांगितला तरी तू ह्या पाठ होतो. तर या 6 संख्या पाठ करायला तुला अवघड नाहीये. तो नंबर तू मन लावून करतो म्हणून पाठ होतो. हे तुला मन लावूनच करायचं आहे. ओके. या गोष्टी जर तू पाठ केल्या तर सरळ चक्रवाढ व्याज काढण्यासाठी आपल्याला वेळ कमी लागेल हे लक्षात ठेवा. बघा इथे काय 20 गुणाकारामध्ये 11 गुणाकारात 11 म्हणजे 11चा वर्ग आहे 121 बरोबर 0 बे कवे 2 दुने 4 बे कवे झालं का. मला कुठाने करीत बसावं लागलं का 11 गुणाकारात 11 मग 20 हे करत बसावं लागलं का अजिबात नाही. वर्गपाठ डायरेक्ट चिपकून दिला 20 न डायरेक्ट त्या वर्गाला गुणलं 2440 ही ती रास. लगेच उताळा नवरा गुडघ्याला बाशिंग व्हायचं नाही. ही आली रास. मुद्दल प्लस व्याज बरोबर रास. मुद्दल प्लस व्याज बरोबर रास. मुद्दल प्लस व्याज बरोबर रास. रास किती आहे 2420. पोट्या किती आहे 2420 राशी. आपल्याला काय पाहिजे व्याज पाहिजे. चक्रवाढ व्याज काढा. चक्रवाढ व्याज काढा. पुढे बघा व्याज बरोबर चक्रवाढ व्याज बरोबर मुद्दल रास घ्या आधी. रास मोठी असते ना. रास वजा मुद्दल. रास वजा मुद्दल. बघा रास किती बरो 2420 वजा किती 2000 रुपये बरोबर उत्तर आलं आपल्या बबियासारखं. किती बबिया किती किती उत्तर आलं 420. जमलं सर्वांना यस या नो. सर्वांचं उत्तर आलं 420 यस या नो. मास्तर शॉर्टकट सांगा. जिंदगीमध्ये शॉर्टकट शिवाय पर्याय नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा सरकारी नोकरीला शॉर्टकट नाही. तुला जरी जिंदगीमध्ये शॉर्टकट हवा असला तरी चालेल पण सरकारी नोकरीला शॉर्टकट नाही. बघूया मुद्दल गुणाकारात 100 अधिक दर भागाकारात 100 हे सूत्र आहे. मुद्दल 2000 गुणाकारात 100 अधिक 10 दर आहे. 10% दराने याला दर असे म्हणतात. दर ते दर 10 घेतले 100 दोनदा केलं 2 वर्ष होतं. अंश सोडून घेतला 110 100 110 100. ओके. 00चा मर्डर केला 11 11 आणि 20 शिल्लक राहिले त्यांचा गुणाकार केला 2420 आली. रास आली. आपल्याला व्याज पाहिजे होतं. व्याज बरोबर रास वजा मुद्दल. ही रास 2420 वजा मुद्दल ही 2000 बरोबर 420 उत्तर आलं. शॉर्टकट कार्यक्रम लक्षात घ्या. शॉर्टकट कार्यक्रम लक्षात घ्या. पद्धत दुसरी. एका वर्षाचं सरळ व्याज काढायचं. एका वर्षाचं सरळ व्याज काढायचं. आपलं चक्रवाढ व्याज काढायचं. सरळ नाही चक्रवाढ व्याज काढायचं एका वर्षाचं. ते कसं लक्षात घ्या 2000 गुणाकारात 10 भागाकारात 100 00 कॅन्सल 200 आले. किती आले 200 आले. किती आले 200 आले. त्यानंतर बी दुसऱ्या वर्षात व्याजाचं व्याज काढायचं. 200 गुणाकारात 10 भागाकारात 100 00 कॅन्सल झाले 20 आले. व्याजाचं व्याज आलं 20 रुपये. एका वर्षाचं व्याज आलं 200 रुपये. पहिल्या वर्षाचं 200 दुसऱ्या वर्षाचं 200 व्याजाचं व्याज 20 बरोबर उत्तर आलं 420. आता शॉर्टकट हे म्हटल्यावर जिंदगीला लागतो. ओके. शॉर्टकट समजायला वेळ लागतो म्हणजे तेच म्हणायचं होतं मला. जिंदगीला वेळ लागतो. तो वेगळा ऐकला असेल है की नाही. तू ह्या कानामध्ये जास्त तो कोरला असेल जास्त है की नाही. कानात कोरला असेल त्यामुळे तो जास्त ऐकलं असेल. मला वेळ लागतो असं म्हणायचं होतं. यस या नो. काय म्हटलंय 200 220 200 220 200 220 काय
2000 गुणाकारात 10 भाग करा 100 बरोबर 200. हे काय आले? पहिल्या वर्षाचं व्याज. दुसऱ्या वर्षाचं व्याज सुद्धा 200. व्याजावर व्याज काढलं 20 रुपये, त्यात ऍड केलं दुसऱ्या वर्षाला. व्याजावर व्याज काढलं 20 रुपये ऍड केले. 200 अधिक 200 400 अधिक 20 420. अजून शॉर्टकट द्या मास्तर. तिसरी पद्धत. तुला लागत त्याच्यात ना आणि घे ना भाऊ. पद्धत तिसरी. पद्धत तिसरी. पहिल्या वर्षाचं सरळ व्याज काढा. सॉरी चक्रवाढ व्याज काढा. सरळ नाही, डायरेक्ट चक्रवाढ व्याज काढा. सरळ व्याज सूत्र लागू तिथं. 2000 गुणाकारात 10 भाग करा 100. 0 0 कॅन्सल. 200 रुपये याच्यात ऍड करा. 2000 अधिक 200 बरोबर 2200. 2200चा सरळ व्याज चक्रवाढ व्याज काढा. 2200 गुणाकारात 10 भाग करा 100. 0 0 कॅन्सल. 220. हे झालं पहिल्या वर्षाचं व्याज. प्रथम वर्षाचं व्याज. हे झालं दुसऱ्या वर्षाचं व्याज. दोघायला एकत्र करा. 200 अधिक 220 आलं ना बाबू 420. किती पद्धती सांगितल्या? 1 2 3. 3 पैकी हे बघ, तू या लग्नासाठी तुला 3 दाखवल्यात. त्यापैकी तुला जी आवडेल तिच्या सोबत तू लगीन करल. बरं की तू म्हणशील का मला तिघी सोबत करायचंय, ते शक्य होईल का? अजिबात नाही. तसं इथं पण आहे. 3 पद्धती तुला शिकवले. ही पुस्तकी पद्धत, ह्यो पाटील मास्तर पॅटर्न आणि अख्ख्या महाराष्ट्राचा पॅटर्न. ओके, या 3 पद्धती तुला डशिकवलेल्या आहे. या 3 पैकी तुला जी आवडेल ती तुही वाली पद्धत. ओके, चला तर मग सगळ्यांच्या डोक्यात घुसल्या यस या नो? एकदा भराभरा सांगून द्या. सर्वांच्या डोक्यात घुसल्या यस या नो? एकदा स्पीड आणि जरा मोकळे हसा फक्त. यस या नो? मग अवघड आकाश. मग तुला असंच सोडावं लागेल गावात वळू म्हणून. तिन्ही आवडले म्हणलं अवघड व्हायचं. एक नाही, एवढ्याच लय झाले आता. बघ ओके, मग डोक्यावर जाईल. लख नको येडेवाणी करू. ओके, चला तर क्वेश्चन नंबर 2. 10% दराने 5000 रुपयांचे 5000 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. 10% दराने 5000 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ. मला तिन्ही आवडतात. अरे माझ्या वागा सप्ता संपला बाब्या तू या गावचा. सप्ता लेक्चर बुडून सप्त्यात हिंडायचा बाब्या तू, है की नाही? सकाळ दुपार संध्याकाळ पहाटे 3 12. पहिलं सूत्राचं परत इथे घेतो, काही टेन्शन नाही. सूत्रानुसार सोडवणे पहिली पद्धत. सूत्रानुसार सोडवणे. सूत्रानुसार सोडविणे पहिली पद्धत. तिथं काय तुला पेपरला येणार नाही. दिलेलं गणित सूत्रानं सोडवा. दिलेलं गणित पाटील मास्तर पॅटर्न सोडवा. दिलेलं गणित महाराष्ट्र पॅटर्न सोडवा. असं पेपरला धतुरा क्वेश्चन येणार नाही. तुला पेपरला क्वेश्चन येईल बाब्या हे तुझा गणित, हे तुझे ऑप्शन, यातून तुला जे वाटन ते ठोक. तुला जे वाटेल. मग आपला बाब्या जास्त हुशार. 10 20 30 40 50 60 70 80 90 100 1420 मिळाला बाब्या. नाही संपला. बघा या इकडे. 10% दराने 5000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढायचे. सूत्रानुसार सोडवणे. सूत्र काय आपलं? मुद्दल गुणाकारात 100 प्लस दर भागाकारात 100. जेवढ्या वर्ष तेवढ्या वेळेस करायचं. हे आपलं सूत्र. मुद्दल किती? बरोबर 5000 रुपये गुणाकारात 100 अधिक दर किती रे भावा? 10 भागाकारात 100. हे मी द्वंद्वा करतो कारण मायक 2 वर्ष आहे. इथं माझ्याकडे किती वर्ष आहेत? 2.
ओके. दोन हो तावडे, तुला रेवतीताई तुला जी जमल तीच वापरायची म्हणजे डोक्याला टेन्शन नको. ओके. 100 अधिक 10, 100 अधिक 10 भागाकारामध्ये परत 100 कंस कंप्लीट. बरेच लेकर ही पद्धत वापरतात सूत्राची, कारण भरपूर ठिकाणी लागू होतं, त्यामुळे डोक्याला ताण नसतो. चला कंस सोडून घेऊयात. 5000 जशाला तसे गुणाकार वरती 110 भागाकारात 100, वरती 110 भागाकारात 100. इथपर्यंत आला कर बबुआ. ओय भावा, दुसरी पहिली पद्धत सांगा. आला इथपर्यंत? येस या नो? शून्या शून्याचा करायचा मर्डर. या शून्याचा या शून्याचा झाला, या शून्याचा या शून्यात झाला, या दोन शून्यांचा या दोन शून्यांचा झाला. 50 गुणाकारात 11, गुणाकारात 11 ही बाकी राहिली. 11चा वर्ग 121, 50 गुणाकारात 121. या दोघांचा गुणाकार केला 121. चक्रवाढ व्याज म्हणजे काय? व्याजावर व्याज काढणे याला म्हणतात चक्रवाढ व्याज. ज्या व्याजावर व्याज दिलं जातं, म्हणजे मुद्दलीवर तर दिलंच जातं, परंतु व्याजावर देखील दिलं जातं, दॅट इज चक्रवाढ व्याज. ओके. 0, 5 एके 5, 5 दुने 10, आजच्या लाईक केला. 5 एके 5 आणि 6, ही आली रास 6050 रुपये. ही काय आली पुराव? रास आली. आपल्याला काय पाहिजे बट्ट्याव? व्याज पाहिजे. चक्रवाढ व्याज पाहिजे. 5000 रुपये मुद्दल आहे. 6050 मधून 5000 वजा करा, उत्तर आलं 1050. कार्यक्रम संपला. 1050 कार्यक्रम संपला. जम्या का मामू? ए मामू जम्या का? जम्या का? जम्या 1050. चाल. सूत्राने पण सोडवलं, दुसरीनं पण सोडवलं. वारे माझ्या वाघिनी, क्या बात है. ओके. इथं 2 स्टेप वापर, काही टेन्शन नाही. पण पेपरला कोणती तरी एकच वापर, जी तुला आणखी शॉर्टकट वाटेल. वेळ तुझा जिथं कमी लागेल ती वापरायची. संपला विषय. जम्या सर आया मेरे को. अरे माझ्या वाघाऊ. ओके. दुसरी वापरली काही फरक नाही. दुसऱ्या पद्धतीने काय केलं? चला झापूक झुपूक. 5000 बबुआ. बाबू 5000 गुणाकारात 10 भागाकारात 100, शून्य शून्याचा मर्डर 500 रुपये. 500 गुणाकारात 10 भागाकारात 100, शून्य शून्याचा मर्डर 50 रुपये. 500 1 वर्ष, 500 2 वर्ष. 500 अधिक 500 अधिक 50 बरोबर 1050. हे दोनदा धरायचे फक्त. बबिया जम्या का? जम्या जम्या का? जम्या. सर मी तिन्ही वापरणार. तिन्ही वापर बबिया. ओके. मी एक सांगतो तुम्हाला, मी महा सल्ला जर मागत असाल तर पुरव. बरं बरं, चुकत नाही, काही नाही. हातचे मार्क आहेत, हातच्या मार्क आहेत. बरं. एक 5 सेकंद, याला 10 सेकंद लागतील, याला 15 लागतील. 15 सेकंद, 5 सेकंद एक्स्ट्रा जातील, पण मार्क जाणार नाही. मार्क जाणार नाही. कारण इथं जर 3 वर्ष आले तर इथे आणखी एक स्टेप वाढते. तसं इथं फक्त इकडं गुणाकार करायचा आहे. तुला सांगितलं 11चा घनवर्ग 21चा घनवर्ग 55चा घनवर्ग पाठ करायचा. कार्यक्रम संपला. खलास डायरेक्ट. ओके. ओके राईट. चला पुढला क्वेश्चन. आपला पॅटर्न म्हणजे आड्यात नाही, ते म्हणते ना आड्यात ना उभ्यात. आपला पॅटर्न उत्तर निघत, पण ते आड्यात नाही उभ्यात नाही. असंच ते असंच आमच्या नगर भागात म्हणे. हाय का रे कोणी नगरचं? ओके. असा पॅटर्न देऊ. मुंबईचा पेपर सोपा होता. हो बघा, काही टेन्शन नाही. चला मोर. 10.20% दराने 4000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. मी आहे सर. ओके. रोहित हजारे. मी परभणीचा. मग विचारलं होतं बाबा तू कुठला आहे? मी आहे नगरचा. रीनाताई अलाट. ओके. क्या बात है. चला बराबर.
अरे माझ्या वाघाव माझ्या काळजाच्या तुकड्यावर चला झापूक झुपूक झापूक झुपूक 20% दराने 4,000 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढायचे. ओके 2-3 सेकंद 5 सेकंद जास्त जातात, याला वेळ कमी लागतो, परंतु इथे चुकण्याची शक्यता असते. याला प्रॅक्टिस जास्त लागेल, याला प्रॅक्टिस जास्त लागेल, याला प्रॅक्टिस कमी लागते, परंतु वेळ जास्त लागतो. काही कुर्बानी कुठेतरी द्यावंच लागते, कुठेतरी कुर्बानी द्यावी लागते. ओके आलं मास्तर. अरे माझ्या वाघिनी चला 4,000 गुणाकारामध्ये डायरेक्ट किती घेऊ? 100 अधिक 20 120 भागाकारात 100 गुणाकारात 120 भागाकारात 100. बघा डायरेक्ट सूत्रात केलं. सूत्र जर आपलं पाठ झालं असेल ना तर आपण डायरेक्ट ही स्टेप करतोय. का? मुद्दल गुणाकारात 100 अधिक दर, मुद्दल गुणाकारात 100 अधिक दर घ्यायचे. 100 अधिक दर 120 होते की डायरेक्ट मांडून दिलं की. आणि मग करा झापूक झुपूक. शून्याचा शून्याचा आहे बाबू, शून्याचा शून्याचा झाला मर्डर, शून्याचा शून्य झाला मर्डर. 40 गुणाकारात 12चा 12 किती? म्हणजे 12चा वर्ग किती भाऊ? 40 गुणाकारात 12चा वर्ग किती? अय बाबिया 12चा वर्ग. और माझ्या वाघा चाल झापूक झुपूक. एक किती? 4 4 144. एक शून्य मांडून दिला. 4 चौक 16 हातच्याला एक गेला. 4 चौक 16 ने 1 17 हातच्याला परत एक केला. 4 1 4 आणि 1 5. 5,760. ही काय आली? रास. ही काय आली बरोबर? रास. पोट्टे आपल्याला काय पाहिजे? व्याज. आपल्याला काय पाहिजे? व्याज. व्याज बरोबर मुद्दल वजा किंवा रास वजा मुद्दल करा म्हणजे सोपं जाईल. रास वजा मुद्दल. रास किती परव? 5,760 आहे. मुद्दल किती परव? 4,000 आहे. बरोबर वरचे घेतले 1,760. संपला कार्यक्रम. यापैकी काही नाही. याचं उत्तर आलं की लेकराव. अरे माझ्या वाघ चला सगळे चाले. असा कुणी आहे का? मला नाही जमलं वा, मला नाही जमलं वा, असं आहे का कुणी? मला नाही जमलं. ओके सगळ्यांचं उत्तर आलं असेल. अरे माझ्या पठ्ठ्याव चला पुढचा क्वेश्चन आहे. एक अजून एक हा एक आणि अजून एक. ओके मग पुढचा टाईप जमिया 7 दशे 5% दराने 2,000 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ काढा व्याज. चक्रवाढ व्याज काढा. तुमच्या सोबत राहील आणि आलं नाही असं नाही होत. क्या बात रे वाघिनी. सर माझं जमलं. अरे माझ्या वाघा मला माहित होत तुम्ही का सुट्ट्या घातल्यात है का नाही. मोकार हिंडणं है का नाही. लोकांच्या लेकरांच्या हात धरून फुगडी खेळणं, त्यांना वाढायला तुम्ही जाणार. मुद्दा लेडीज पंक्तीला वाढणार. तू कोण भोंब्याला बोंबलू बोंबलू सांगा राहिला. हे पोरायला पाहून वाढा रे. हे पोरायला नाही पण हे पुरीला पाहून वाढायले. अरे देवाच्या कार्यक्रमात गेलेला का हो. जरा या की जागेवर चला भरा. दशे 5% दराने 2,000 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. 2 वर्षाचे. अरे पठ्ठ्या दे लक्ष. डायरेक्ट सूत्रात किमती टाकून देतात दबके. 2,000 रुपये मुद्दल आहे. 100 प्लस दर कि झाले 105. भागाकारात 100 बाबू. गुणाकारात 105. भागाकारात परत 100. आता तुला सांगतो एक गोष्ट डोक्यात पक्की घालून ठेवायची. काय? अंशाला जर 5 असेल किंवा छदाला जर 5 असेल तर फेब्रुवारीत भाऊ 5नेच भाग द्यायचा. 5नेच भाग द्यायचा. अंशाला किंवा छदाला 5 असू द्या 5ने भाग देत बसायचं. 5 दुने 10 0. 5 दुने 10 5 1 5. 5 दुने 10 वरचा 0. 5 दुने 10 5 1 5. आता काय करायचं बघ्या. या शून्याचा ह्या दोघांचा मर्डर या दोघांसोबत करायचा.
ह्या दोघांचा मर्डर केला, कारण हे छदाचे आहे, हे अंशाचे आहे. छदाचे शून्य अंशाच्या शून्याचा मर्डर करून टाकत्या. मग राहिलं काय? 20 गुणाकारामध्ये 21 भाग करा 2, गुणाकारात 21 भाग करा 2. या 2 न याला भाग जातोय, देऊन टाकायचा. बे एक बे शून्य जशाला तसा. या 2 न त्या 10 ला भाग जातो, देऊन टाका. बे एक बे पंचे 10. बाकी राहिली बरोबर 5 गुणाकारात 21 गुणाकारात 21. 5 गुणाकारात 21 चा वर्ग 441. 5 एक 5, 5 चोक 20, 5 चोक 20 आणि 2 22. ही झाली रास. ही झाली रास. जर तुम्हाला म्हटलं असतं दिलेल्या गणिताची रास काढा, मग आपलं उत्तर काय आलं असतं? ही काय आली असती? रास. रास 2205 वजा 2000 बरोबर उत्तर आलं 205. किती आलं? 205. शॉर्टकट पद्धत. काय केलं बाब्यानं केले 2000 गुणाकारात 5 भाग करा 0 0 कॅन्सल 100. 100 गुणाकारात 5 भाग करा 100 0 0 कॅन्सल 5. ओके, किती आले? 5. 100 अधिक 100 अधिक 5 बरोबर 205. ही शॉर्टकट पद्धत. ओके, कोणतीही वापरा. पुढे शेवटचं. अगे बाई 4 नंबर डायरेक्ट 6 येत असतं काय यार? 5 कुठे गेले? उंदरनं खाले. 10% दराने 1000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. शेवटचं गणित. मी अगोदर गणिताला घाबरायची आणि आता मी गणिताला घाबरते तुमच्यामुळे. क्या बात आहे. वाघिणीत आवडे तू. वाघिणीला पाहून कोणी चांगलं घाबरल की. पाटील मास्तर इथं किती बॉम्ब हानीत असलं तरी पाटील मास्तर वाघिणीला घाबरत की. पाटील मास्तर सुद्धा मिनिस्टर आहे की. मिनिस्टर आहे का नाही? त्यामुळं अवघड असतं. मावल्याचा नाद नाही. गपगुमनच बसावं लागतं. खायचं असलं तर खाऊ, नाही तर खाऊ नको. बसावं गप्पशी. चला, ऑप्शन मध्ये नसेल घाबरू नका. ऑप्शन मध्ये नसेल घाबरू नका. 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढायचे. किती? 3 वर्षाचे. सोपं आहे, घाबरायचं काम नाही. ऑप्शन मध्ये नसेल गडबड करायची नाही. चुकू शकतो ऑप्शन. ऑप्शन चुकू शकतं. घ्या 231 331. 2 ऑप्शन चेंज करून दिले. 231 331 310 210. सगळेच ऑप्शन चेंज करून दिले. सगळेच ऑप्शन चेंज करून दिले. सगळेच ऑप्शन चेंज करून दिले. ओके, डायरेक्ट सूत्रात किमती टाकल्या मास्तर. 1000 गुणाकारात किती वेळा करू रे ही पद्धत? ही स्टेप किती वेळा करायची? 3 वेळा. का? 3 वर्ष आहे. 11चा घन पाहिजे पाठ. शून्याचा मर्डर झाला. शून्याचा मर्डर झाला. 11 गुणाकारात 11 गुणाकारात 11 म्हणजे 11चा घन. 11चा घन किती आहे? 1331. 11चा घन किती आहे? 1331. ही झाली रास. ही काय आली? रास. 1331 मधून 1000 गेले, शिल्लक राहिले 331. चला, हा टाईप सर्वांना जमला? येस या नो? ओके, होमवर्क साठी एवढे गणित आहे. होमवर्क साठी एवढे गणित आहे. 11 टोटल आहे. 5 गणित होमवर्कला आहे. ओके, म्हणजे टोटल 10 आहे. 11. ओके, 5चा मिक्स झाला पॉईंट. ओके, 5 आपण सोडवले, 5 होमवर्कला दिले. नमुना क्रमांक दुसरा. नमुना क्रमांक दुसरा. सगळे गणित एक्झामला आलेले आहेत. पोलीस भरती, सरळ सेवा, रेल्वे, झेडपी सगळीकडे असे गोळा केलेत आणि टाकलेत. ओके, तेच घ्यायचे. दुसरे गाल धतुरे घ्यायचे. पेपरला तेच येत्या. रिपीट अगेन. रिपीट. तेच रिपीट येणार. हेच गणित आहे, असेच पेपरला पडणार. याच्या बाहेर धतुरा येणार नाही. 2 नंबरच्या स्टेपनी याला सोडवा.
कोणाला येल 2 नंबरच्या स्टेपने सोडायचं. पहिली स्टेप किती आहे? 1000 गुणाकारात 10 भाग करा 100. 0 0 कॅन्सल 100. बी 100 गुणाकारात 10 भाग करा 100. 0 0 कॅन्सल 10. हे 10 हे 100 मध्ये मिळवायचे. सी 110 गुणाकारात 10 भाग करा 100. 0 0 कॅन्सल 11. 100 तीनदा गुणायचे. 100 3 वर्ष म्हणून तीनदा घ्यायचे. 100 100 अधिक 10 अधिक 11 331. आलं 2 नंबरच्या स्टेपनं आलं. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष हे काढले व्याजावर व्याज. पहिल्या वर्षात 100 आले, 3 वर्षाचे कंटिन्यू 100 घेतले. दुसऱ्या वर्षात 100 जास्त आहे, तिसऱ्या वर्षात 11 जास्त आहे. 10 दुसऱ्या वर्षात 10 जास्त आहे, तिसऱ्या वर्षात 11 जास्त आहे. इथं 10 आणि 11 हे पहिल्या 3 वर्षाचं सरळ व्याज. त्यात हे 10 आणि 11 चक्रवाढ व्याज. ओके, मग किती झाले ते बघा. 300 आठवण तुझी येई राह्या मला शेज माझी सजलेली रे. ओके, काहीतरी गडबड केली. थांबायचं काहीतरी. अरे पोट्ट्या हो, इथे 110 नाही येणार बाब्या. इथे 110 नाही येणार भाऊ. 110 नाही येणार, 210 येणार. इथं 100 आले, हे 10. 100 अधिक 100 100 अधिक 100 तिसऱ्या वर्षाला गेलो म्हणून 200 घ्यावं लागेल की का. म्हणून किती 210 गुणाकारात 10 भाग करा 100. 0 0 कॅन्सल 21 रुपये. मग पहिल्या 3 वर्षाचे 300 अधिक 10 अधिक 21 बरोबर 331. आलं का? आलं का? आलं का? इथं लक्षात आलं काय मॅटर आहे. पहिल्या वर्षाला गेलो 100च घेतले. पहिल्या वर्षाला ओके. इथं दुसऱ्या वर्षाला, जेव्हा तिसऱ्या वर्षाला जाऊ तेव्हा 100 अधिक 100 आणि हे 10 210. 100 अधिक, म्हणून म्हणतो शॉर्टकटच्या नादी लागू नका, प्रॅक्टिस जास्त लागेल. 100 अधिक 100 210. ओके, मी आधीच म्हटलं होतं गणित फिरलं कार्यक्रम होतो. ओके, त्यामुळं आपलं झापूक झुपूक चाललं. हे पण जमणार नाही असं नाही, पण प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. जमत ती, अवघड नाही हे, पण प्रॅक्टिस शिवाय बाब्या पर्याय नाही. पुढला क्वेश्चन. ओके, हे जमल तुला जमल तुला जमल तुला जमल तुला जमल. ओके, इथं 3 वर्ष दिले बघा होमवर्कला. रक्कम दर व अधुऱ्या वर्षे दिले असेल तर चक्रवाढ व्याज काढा. अधुरे वर्ष गणित पाय कसं आहे. दशे 10% दराने 3000 रुपयाचे 1.1 म्हणजे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. याला असंही मांडलेलं असतं 1 वर्ष व 6 महिने. 1 वर्ष व 6 महिने म्हणजे परवा 1.5 वर्ष झालं. 1 वर्ष व 6 महिने म्हणजे याचा अर्थ हाच झाला. याला असंही मांडलेलं जातं 1 वर्ष 1.5 वर्ष म्हणजे याचा अर्थ झाला 1.5 वर्ष. 1.5 वर्ष 1 वर्ष 6 महिने असं याला मांडलं जात. गणित अवघड नाही, सूत्र लक्षात आहे. सूत्रात किमती टाकायच्या, पण त्याआधी बाबू इकडे लक्षात घे. दशे दर काय आहे? दशे दर काय आहे? दशे दर काय सांग बरं मला. अय बाबू, दशे दर काय आहे? चाल रे भावड्या चाल. बरोबर. दशे दर किती आहे? 10% आहे. दशे म्हणजे दर साल दर शेकडा. म्हणजे 10% दर हा किती महिन्याचा आहे? दर हा किती महिन्याचा आहे? किती महिन्यासाठी आहे?
10% दर हा किती महिन्यासाठी आहे? दशे म्हणजे दर साल दर शेकडा. 10% दर 12 महिन्यासाठी आहे. 12 महिन्यांसाठी आहे. मग आता आपल्याला कानी अधुरी ना भाऊ, इथं 6 महिन्याचा दर काढावा लागेल. मग टप्पा पहिला 6 महिन्याचा दर काढा. 6 महिन्याचा व्याज दर काढा. 6 महिन्याचा व्याज दर काढा. चला या बाजूला लिहा महिने, या बाजूला लिहा दर, करा तिरका गुणाकार. 12 महिन्यासाठी 10%, तर 6 महिन्यासाठी 1% तिरका गुणाकार. 6 गुणाकारात 10 भागाकारात 12 भाग दिला 5% उत्तर आलं. किती उत्तर आलं बाबू? 5%. किती उत्तर आलं? 5%. आता सूत्रात किमती टाकायच्या. मुद्दल 3000 गुणाकारात 1.5 वर्ष म्हणजे 1 वर्ष पूर्ण आहे, म्हणून 100 अधिक 10 भागाकारात 100 गुणाकारात पुढे 6 महिन्याचा दर 100 अधिक 5 भागाकारात 100. असं केलं का ते? सोडवा आता, चालू द्या झापक झोपक कार्यक्रम, उत्तर येऊन जाईल. 6 महिन्याचा व्याजदर काढा. मग इथे दर किती आला? 5%. मग तो 6 महिन्यात इथं शेवटी टाकला. 1 वर्ष कंप्लीट आहे, 100 अधिक 10 म्हणून कंप्लीट घेतले. इथं 6च महिने आहे म्हणून 5 घेतले. ओके, चला मग अंश सोडून घेऊ. 3000 गुणाकारात 110 भागाकारात 100 गुणाकारात 105 भागाकारात 100. अंशाला किंवा छेदाला 5 असेल तर 5 ने भागायचं. 5 एके 5, 5 दुने 10, 5 एक 5, 5 दुने 10, 0 0 0 3 शून्य छेदाचे गेले, अंशाचे 3 शून्य गेले. 2 ने 30 ला भाग दिला, बे एक राहिला, बे 5 10 15 आले. 15 गुणाकारात किती? 11 गुणाकारात 21. सोडवा. 15 गुणाकारात 11 गुणाकारात 21. 15 11 165. 165 गुणाकारात 21. 165 गुणाकारात 21. 165 गुणाकारात 21. 2.5 वर्ष आले तर 100 गुणाकारात 10 भागाकार, जो दर असेल तो 100 गुणाकारात 100 गुणाकारात 10 भागाकारात 100 गुणाकारात 100 गुणाकारात 5 भागाकारात 100. 2 वर्ष पूर्ण. एक अजून 165 गुणाकारात 21. 165 गुणाकारात 21. 5 6 1 0 10. आजच्या लेख गेला 12 13. आजच्या लेख गेला 3 5 6 4 3. 3465. 3465 आली. रास वजा 3000 केले, बरोबर उत्तर आलं पुराव 465. जमाल सर्वांना यस या नो? जमाल सर्वांना यस या नो? 1 वर्ष पूर्ण नसतं तर मग फक्त 5 घेतलं असतं. फक्त 5. जर इथं फक्त दिलं असतं 1 छेदाला 2 वर्षच काढा म्हणजे 6 महिन्याचं, तर आपण फक्त एवढंच केलं असतं. 3000 गुणाकारात 105 भागाकारात 100. 0 0 कॅन्सल. 30 गुणाकारात 105. बस संपला विषय. फक्त नाही ना भाऊ रोशन, अजिबात नाही. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं काही ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला प्रोसेस करावं लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. शॉर्टकट टाकून पाहू आपण. चला शॉर्टकट टाकून पाहू आपण. चला द्या लक्ष. ओके, 3000 गुणाकारामध्ये 10 भागाकारात 100. 0 0 कॅन्सल. 300. 300 गुणाकारात 5 भागाकारात 100. 0 0 कॅन्सल.
5×15 300 अधिक 15 बरोबर की झाले 315. बघा शॉर्टकट टाकून पाहिल्यावर अशी गडबड होती. ओके मग इथं 465 उत्तर आहे. शॉर्टकट ना असं निघतं. त्यामुळं अजिबात डोकं लावायचं नाही. ओके मग आता तिसरी पद्धत वापरली. तिसरी 330 3300 गुणाकारात 5 भागाकारात 100 तर निघल बघा 33 गुणाकारात 5 5×15 हातच्या लेक्याला 5×15 किती 5×15 16 300 अधिक 165 बरोबर 465. तिसरी पद्धत लावली तर तिसरी 3 नंबरची पद्धत. ओके 3 नंबरची पद्धत लावली तर निघतं. ही वाली कुठे गेली भाऊ तिसरी. अबे आज तिसरी पाहिली होती ना तू. ही पहिलं गणित पहिली दुसरी आणि तिसरी पद्धत. ही पद्धत लावली तर निघतं. ही पद्धत जर लावली तर निघतं. तिसरी पद्धत. ओके ती समजून घ्या कशी लावली. ओके तिनं सोडवलं तर ही जमत. त्यालाही पण 5% तुम्हाला काढावं लागेल. ओके त्यालाही 5% तुम्हाला काढावं लागेल. द्या लक्ष. तिसऱ्या पद्धतीला काय केलेलं आहे. तिसऱ्या पद्धतीला काय केलंय सर्वात पहिल्यांदी गणित तयार करून घेतलं मी. गणित तिसऱ्या पद्धतीला ओके 3000 रुपयाचे 10% दराने एका वर्षाचे व्याज काढले. एका वर्षाचे व्याज काढले चक्रवाढ व्याज 3000 गुणाकारात 10% भागाकारात 100 0 0 कॅन्सल झाला 300 रुपये. त्यानंतरला 3300 रुपयावरती 5% दराने व्याज काढलं. 5% दराने व्याज काढलं. 3300 गुणाकारात 5 भागाकारात 100 0 0 कॅन्सल 165 आले. 300 आणि 165 यांची बेरीज केली 465. ओके ही तिसरी पद्धत तुम्ही वापरू शकता. तिसरी पद्धत तुम्ही वापरू शकता. शॉर्टकट आहे. फक्त इथं गडबड नाही करायची. हे 300 या 3000 मध्ये मिळवायचे. हे 300 या 3000 मध्ये मिळवायचे 3300 त्यावर 5% काढायचे. त्यावर 5% काढायचे 3300 गुणाकारात 5 भागाकारात 100 165. जमल ही पद्धत हातवर करा. ही पद्धत जमल सर्वायला. यस या नो. ही पद्धत सर्वायला जमेल. यस या नो. ओके ओके हा डोक्यात घालायला म्हटलं की सूत्र सगळीकडे लागू होती. टेन्शनच नाही. सगळीकडे लागू होती. ओके काही ठिकाणी ही नाही लागू होत मग दुसरी लागू होती. मग बस तोंड बळीत. काही गणितांमध्ये ही लागू नाही होत दुसरी लागू होती. ओके तिसरी पद्धत पहिली दुसरी तिसरी ही तिसरी दुसरी लागू होती काही ठिकाणी. बस तोंड बळीत. तशी सूत्र सगळीकडे चालतं. आओ जाऊ सगळीकडे सूत्र सगळीकडे चालतं. ओके नेक्स्ट क्वेश्चन. 2 झाले क्वेश्चन. काय रे आकडेवारीला काय केलं रे. 1 नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. दशादश 20% दराने 4000 रुपयाचे 1.1 2 वर्षात चक्रवाढ व्याज काढा. म्हणजे 1.5 वर्षात चक्रवाढ व्याज काढायचं आहे. ओके होत आवडे. त्यामुळे प्रॉपर उत्तर सूत्रानं निघतं. सूत्रानं उत्तर प्रॉपर निघतं. डोक्याला आयडिया नको. सूत्रानं शॉर्टकट पद्धत म्हणली का प्रॅक्टिस लागल. दुसरा पर्याय नाही. शॉर्टकट पद्धतीला प्रॅक्टिस लागल म्हणजे लागल. दशादश 20% दराने 20% 12 महिन्याचं आहे. 6 महिन्यास किती येईल. 20% 12 महिन्याचं आहे. शॉर्टकट पद्धतीने काही सोडवलं असेल. 4000 गुणाकारामध्ये 20% भागाकारात 100 0 0 कॅन्सल 800 रुपये. 4800 गुणाकारात 20 च्या निम्मे 10 भागाकारात 100 0 0 कॅन्सल 480. 800 अधिक 480 1280. 1280 शॉर्टकट पद्धतीने 1280. हे 10% कसे आले सगळ्यांना समजलं. येस या नो. ओके 12 महिन्याचं व्याज 20% आहे तर 10 किती 6 महिन्याचं व्याज 61% याचा अर्थ अर्ध वर्ष म्हणजे 6 महिने.
तिरका गुणाकार केला 6 गुणाकारात 20 भागाकारात 12 बरोबर उत्तर आलं 10%. 6 एके 6 6 2 12 बे एक बे बे 10 20. ओके, 10%. शॉर्टकटने गुणाकार कमी करायला लागेल, टाइम वाचतो. अगदी बरोबर आहे. शॉर्टकट पद्धतीने तुम्ही सोडू शकतात, काही फरक पडत नाही. फक्त काळजी घ्या, एवढंच मला म्हणायचंय. काळजी घ्या, अनुभवाचे बोल, बाकी काही नाही. शॉर्टकट वापरत असताना नेहमी काळजी घ्यायची, घाई करायची नाही. ओके, शॉर्टकट वापरत असताना घाई करायची नाही, काळजी घ्यायची. कारण शॉर्टकट जिंदगीचा शॉर्टकट वाजतो कधी कधी. त्यामुळे काय करायची, काळजी घ्यायची. बाकी तुम्ही शॉर्टकट पद्धतीने उत्तर काढू शकतात. ओके, अवघड नाहीये ती पद्धत, एकदम सोपी आहे. पण स्टेप कशा मांडल्यात ते लक्षात येणं गरजेचं आहे. काही पोरं काय करतील, 4800 ऍड करणार नाही, डायरेक्ट 4000 घेतील. मेला झाला कार्यक्रम. 4000 कार्यक्रमच होऊन बसल ना. इथं काही 10 घ्यायचे, डायरेक्ट 20 घेऊन टाकतील. अगं बयो, त्यामुळे एवढी काळजी घ्यायची. ओके, तर मुलं तेच करतात. आपण चुकता कामा नये. प्रॅक्टिस करावी लागेल, हिला प्रॅक्टिस करावी लागेल, हिला वेळ लागेल, हिला प्रॅक्टिस करावी लागेल. पुन्हा सांगतो, लक्षात घ्या, दोन्ही पद्धती सांगणार, लोड घ्यायचं काम नाही. ओके, 4000 रुपये रक्कम आहे. 4000 रुपये गुणाकारामध्ये 20 घ्यायचे, भागाकारात 100 घ्यायचे. हे झालं पहिल्या वर्षाचं. 0 काय करायचे, कट करून टाकायचे. 4 दुने 8, 800 रुपये पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज आलं. चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज. मग काय केले, हे 800 याच्यात ऍड केले. 4000 मध्ये 800 समाविष्ट केले, 4800 झाले. गुणाकारात इथं किती आहे, 20%. 6 महिन्यात किती येणार, 10%. 10 भागाकारात 100. 0 काय केले, कट केले, किती आले, 480. 800 रुपये पहिल्या वर्षाचं, 480 पुढच्या 6 महिन्याचं. उत्तर आलं 1280. जमलं तावडे, 1280. इकडं हा, काही मुलं म्हणतील वेळ लागला तरी चालेल, थोडा 5 सेकंद जास्त. 5 सेकंदाच्या वर जास्त वेळच लागत नाही ना भाऊ. ओके, 4000. आता परत इथं जर 2.5 वर्ष आलं तर मेला ना. इथं 2.5 वर्ष आले, डोक्याला हेडेक झाली ना भाऊ. 2.5 वर्ष आली. ओके, 4000 गुणाकारामध्ये किती, 100 अधिक 10 20, 100 अधिक 20 120 भागाकारात 100. गुणाकारात 110 भागाकारात 100. 110 कशा येणार, 10%. किती आले, 10%. 0 काय झाला, मर्डर. 0 मर्डर झाला. 40 गुणाकारात 12 गुणाकारात 11. 40 12 25 36 12 44 480 गुणाकारात 11. 0 8 1 8 4 1 4 0 परत 0 8 1 8 4 1 4 0 8 12 चली गेला 5280. 5280 राशे वजा 4000 बरोबर उत्तर आलं 1280. ओके, कोणती वापरा, काही फरक पडत नाही. तुम्ही ही वापरा, तुम्ही ही वापरा. ओके, पण फक्त घाई करू नका. इथे घाई केली तरी चुकाल, 100% खात्री आहे. पुढे 10% दराने 5000 रुपयांचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. 10% दराने 5000 रुपयाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. 1.5 वर्षाचे. ओके, 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. तुम्हाला जी वाटेल ती, 2 पद्धती मी तुम्हाला दिले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला पहिली पद्धत जमती, दुसरी जमत नाही, त्यानं दुसरीला डोकं लावायचं नाही. ज्याला दुसरी पद्धत जमते, पहिली जमती पण दुसरी जास्त जमती, त्यानं पहिलीला डोकं लावायचं नाही. ओके, एकदा पहिली सोबत तलाक झाला का परत तिच्या घरं फिटकायचं नाही. ओके, एकदा दुसरी गेल्यावर पहिलीच्या घराकडे जायचा काय संबंध बुवा, बरं आहे का नाही. गेला चांगला आला सुजून, असं होईल केलं का, तेवढी काळजी घ्यायची. ओके, कारण काही मुलांनी पहिली पद्धती वापरून प्रॅक्टिस केलेली असेल आतापर्यंत, दुसरी नवीनच भेटली, नको. पहिली प्रॅक्टिस केली ती बरी आपल्या डोक्यात, जास्त डोक्यात काही घालायचं नाही. ओके, कमीत कमी मटेरियल डोक्यात कसं राहील एवढं लक्ष ठेवायचं. आलं सर, एकदम ओके. आलं सर माझं, वारे माझ्या वाघाव. 5000 रुपये शॉर्टकट पद्धत. गुणाकारात 10 भागाकारात 100. 0 मर्डर 500 रुपये. 5500 झाले. आता पुढे गुणाकारात 10 आहे, इथं 10% 12 महिन्याचं आहे, 6 महिन्याचं 5%. मग किती आले, 5 भागाकारात 100. 0 कॅन्सल.
5 5 25 हातच्याला 2 गेले, 5 5 25 आणि 2 27. 275 झाले 775. शॉर्टकट पद्धतीला एवढंच आहे, कॅल्क्युलेशन वगैरे काही जास्त करावं लागत नाही. आणि जी आपली सूत्राची पद्धत आहे त्याच्यात मोकार घोटावं लागतं. काय काय घोटायचंय? पहिले 5,000 घेतले, गुणाकारात पहिल्या वर्ष पूर्ण घेतलंय 110 भागाकार 100, गुणाकारात दुसरं वर्ष हाफ घेतलंय 105 भागाकार 100, परत 5 आलाय भाग देत बसलो, वरती आले 21, छादाला आले 20, 0 0 काय झाले? कॅन्सल झाले. ओके, 0 0 झाले कॅन्सल. 50 गुणाकारात 11 गुणाकारात 21, 50 गुणाकारात 11 केले, 550 गुणाकारात 21 केले, 0 5 1 5 5 1 5 0 0, 5 दुने 10 चले गेला, 5 2 10 1 11, 0 5 5 11, 11,150 आले. काय रे गडबड झाली काहीतरी गुणाकार करताना. ओके, 11 किती आहे? 550 गुणाकारात 21, 0 5 1 5 5 1 5 1 0, घर सोडल्याचा पुढचा 0, 5 दुने 10 चला याला 1, 5 दुने 10 आणि 1 11, 0 5 5 11 11 11,550, 11,550. बघा छदाला 2 द्यायचे राहिले बघा, इथं छदाला 2 द्यायचे राहिले. बे कमी आहे 25 येतात इथं, म्हणजे हे 25 येतात. किती येणार? हे 25. तरी म्हटलं काहीतरी गडबड झाली. 25 गुणाकारात 11 गुणाकारात 21, 275 गुणाकारात 21 करा आता येईल. 275 गुणाकारात 21. ओके, 25 गुणाकारात हे 2 ने इकडे भाग द्यायचा राहिला होता, 50 ला भाग दिला 25 आली. 25 गुणाकारात 11 गुणाकारात 21, 25 गुणाकारात 11 गुणाकारात किती आले? 21. बघा बरं सॉल्व्ह करू किती येतं. 25 11 किती झाले? 275 गुणाकारात किती झाले? 21. 5 1 5 7 1 7 2 0 5 2 10 हातच्याला गेला 1, 7 2 14 आणि 21 झाले 15 हातच्याला गेला 1 2 4 आणि 1 5, 5 7 7 5 5,775 रास आली. उत्तर कॅल्क्युलेट केलं 775 आलं. 775 आलं. पुढचा क्वेश्चन 4 नंबरचा क्वेश्चन आहे. दशांश 20% दराने 4,000 रुपयाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. ओके, नाही इथं भाग दिला नव्हता. 250 ला भाग दिला नव्हता. 250 ला भाग दिला नव्हता. 25 येणार होते तिथं, ते राहिले होते भाग द्यायचे. दशांश 20% दराने 4,000 रुपयांचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. 1.5 वर्षाचं. चला बराबर, घाई करू नका. दोन्ही पद्धती वापरा. पहिली पद्धत आहे का नाही, ज्याला जी जमती ती वापरा. सगळे 2-2 नका वापरू. 4,000 गुणाकारामध्ये 20 भागाकार 100, 0 0 कॅन्सल 800 रुपये. ओके, हे गणित झालंय का रे मागे? झालं की का डबल आलं की हे गणित? 1280 उत्तर एकेच. 1280 डबल आलं हे गणित पुढे. ओके, एवढेच गणित होते याच्यामध्ये. पेपरला एवढेच सापडले असेल त्याच्यामुळे तेवढेच टाकले. ओके, नमुना क्रमांक 3 हा उद्याच्या लेक्चरला आपण बघूया. 13 नमुने आहेत त्याच्यात. टोटल नमुने 13 आहेत. 3 दिवस जाईल अजून. ओके, 3 दिवस जाईल. 13 टाईप आहेत टोटल. संध्याकाळी 8 वाजता शार्प आपलं जीकेचं लेक्चर सुरू होईल. तावडे पहिल्यापासून बघावं लागेल. तुम्ही मधीच आल्यावर नाही जमणार. मधीच आल्यावर अजिबात जमणार नाही. पहिल्यापासूनच बघावं लागेल. ओके, पहिल्यापासून लेक्चर बघा. ओके, चला तर आपलं लेक्चर आहे संध्याकाळी 8 वाजता शार्प जीकेचं युट्यूबला. सगळ्यांनी काय करायचं, त्या लेक्चरला जॉईन व्हायचं. ओके, चला, थँक्यू सो मच. ओके, मग कुठं चुकली मीराताई? कुठे चुकली? हे गणित चुकली कुठं? ओके, इथं परत सोडवतो, द्या लक्ष. किती रुपये बघा? 5,000 आहे. 5,000 गुणाकारामध्ये 110 भागाकार 100 हे आले पहिल्या वर्षाचं. पहिल्या वर्षाचं आलं 110 भागाकार 100, गुणाकारात 105 भागाकार 100. पुढचे 6 महिने आले. ओके, इथं काय करायचंय? 5 न एकक स्थानी अंशाला तर 5 न भाग द्यायचं. मी सांगितलंय तुम्हाला. 20 आले, वरती 21 आले.
0.3 गेले, छदाचे अंशाचे 3 शून्य गेले. 50 गुणाकारात 11 गुणाकारात 21 भागाकारात 2 आहे. 2 ने ह्या 50 ला भाग दिला 25 आले. 25 गुणाकारात 11 गुणाकारात 21. 25 गुणाकारात 11 केले 275 येत्या. गुणाकारात 21 केले 5775 येत्या. गुणाकार केल्यावर बस एवढंच करायचं आहे. 5775 मधून हे 5000 वजा करा. 5000 काय करा, ही रास आहे, ही मुद्दल आहे, बरोबर आलं व्याज 775. बस एवढंच करायचंय माऊली. ओके. तर नमुना क्रमांक 3 सरळ व्याज यातील फरक काढा. चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, फरक काढा एवढंच आहे. तो आपण पुढील लेक्चरला बघू. चला भेटूया पुढील लेक्चर मध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.